नमस्कार. इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता 9वी यातील 4थ्या पाठामध्ये आपण पाहिलं की मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, त्याचे नियोजन कशा प्रकारे केले गेले, त्याची उद्दिष्टे काय काय होती आणि पंचवार्षिक योजना यामधील 9 पंचवार्षिक योजनांचा आपण अभ्यास केलेला आहे. या पंचवार्षिक योजनांचे ध्येय काय होते, उद्दिष्ट काय होती, कशा पद्धतीने ते कार्य करत होते याचा आपण अभ्यास केला. आता आपण पाहणार आहोत 20 कलमी कार्यक्रम. तर 20 कलमी कार्यक्रमामध्ये 1 जुलै 1975 रोजी इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा करून विकसित राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्नांचा संकल्प सोडला. यातील प्रमुख तरतुदी ह्या पुढील प्रमाणे आहेत. इंदिरा गांधी ज्या होत्या त्यांनी 1975 ह्या कार्यक्रमाचा संकल्प केला होता. त्याची मेन तरतुदी त्यातील आणि उद्दिष्ट काय आहे ते आपण पुढील प्रमाणे पाहूया. पहिलं होतं शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा, संपत्तीची समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारण योजनांमध्ये वाढ. शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा म्हणजे त्यावेळेस जर एका व्यक्तीकडे 200 एकर जमीन असेल तर आणि एका व्यक्तीकडे आणि दुसरीकडे जर दुसरी व्यक्ती असेल तर तिच्याकडं काहीच जमीन नाही. तर अशी परिस्थिती ज्या ठिकाणी होती, समतोल साधायचा तर तो सगळीकडे सगळ्या स्तरातून साधला गेला पाहिजे. आणि मग ज्याच्याकडे जमीन नाही तो इथं शेतमजूर म्हणून कार्य करत होता, काम करत होता. मग ही विषमता दूर करण्यासाठी सरकारने निर्णय घेतला की कमाल जमीन धारणा म्हणजे त्याच्यावर नियम लागू केले की तुम्ही जास्तीत जास्त किती जमीन ठेवू शकता आणि कमीत कमी किती जमीन तुमच्याकडं असायला पाहिजे यावर निर्बंध लादले गेले. त्याला आपण म्हणू शकतो कमाल जमीन धारणा. संपत्तीची समान वाटणी, जे काही याच्यावरती टॅक्सेस वगैरे लागतील, जो काही आयात कर असेल त्याचं समान वाटणी करणे, शेतमजुरांना किमान वेतन मिळणे, जलसंधारण योजनांमध्ये वाढ म्हणजे शेतीसाठी व्यापक प्रमाणामध्ये पाण्याची उपलब्धता असणे अत्यंत गरजेचे होते. प्रत्येक वेळेसच पावसावर अवलंबून राहावं लागत होतं. तर असं न राहता आणि उत्पादन क्षमता त्यामुळे कमी होईल, तर उत्पादन क्षमता वाढली पाहिजे जेणेकरून शेतीचा विकास होईल, हरित क्रांती आपल्याला साधता येईल. या दृष्टीने जलसंधारण योजनांचे नियोजन करण्यात आले. त्यामध्ये मग कालवे बांधणे, बंदरे बांधणे, धरणे बांधणे, शेततळ्यांची योजना करण्यात आली. त्याचं महत्त्व लोकांना पटवून देण्यात आलं. अशा पद्धतीने जलसंधारण योजनांमध्ये काम करण्यात आलं. दुसरं आहे कामगारांचा उद्योग क्षेत्रात सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना, बिगार मुक्ती करणे. कामगारांचा उद्योग क्षेत्रामध्ये सहभाग म्हणजे पहिल्यांदा कसं होतं की ज्याचा उद्योग आहे, जो त्या उद्योगामध्ये आहे तोच त्याचा पूर्णपणे मालक, त्याचंच त्याच्यावरती पूर्ण आधिपत्य असायचं आणि कामगारांना कंपनीच्या कोणत्याही निर्णयामध्ये सहभागी करून घेतलं जात नव्हतं. तर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कामगारांचाही उद्योगांमध्ये सहभाग नोंदवण्यात आला. त्यांचीही मतं यामध्ये अंमलात आणली गेली, त्यांच्याही मतांचा यामध्ये विचार करण्यात आला. राष्ट्रीय प्रशिक्षण योजना, त्याद्वारे त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं, राष्ट्रीय स्तरावरती प्रशिक्षण देण्यात आलं जेणेकरून कुशल कामगार आणि एक स्किल प्रूफ मनुष्यबळ निर्माण झालं पाहिजे जेणेकरून उत्पादन क्षमता आणि डेव्हलपमेंट जास्त वेगानेही होऊ शकते. बिगार मुक्ती करणे. बिगार मुक्ती म्हणजे काय होतं की बिगार म्हणजे बिना मोबदला काम करणे, म्हणजे थोडक्यात गुलामगिरीच एक प्रकारे जी ब्रिटिशांनी आपल्यावरती केलेली होती की काम करून घ्यायचं एखाद्या निम्न स्तरातील एखाद्या प्रवर्गाकडून काम करून घ्यायचं, पण त्याला मोबदला द्यायचा नाही किंवा तितकाच साजेसा मोबदला त्याला देण्यात येत नव्हता आणि काही वेळेस बिना मोबदलाही काम करून घेतलं जात होतं. तर ही जी परिस्थिती होती ही बदलण्यात आली, ही बिगार मुक्ती करण्यात आली, हे बंद करण्यात आलं या कार्यक्रमाद्वारे जेणेकरून अशा ज्या काही अशा स्तरातील लोक होती त्यांचं गळचेपी होत होती तर त्याच्यातून मुक्तता झाली. तिसरं आहे करचुकवेगिरी, आर्थिक गुन्हे आणि तस्करी रोखणे. तर जो काही उद्योगधंदा आपण उभा करतो त्याच्यावरती कर असतो, इन्कम टॅक्स, आयात कर असतो. तर जोही उद्योग तुम्ही करताल तर तो कर जेव्हा तुम्ही सरकारला भरता, जेव्हा तो गव्हर्नमेंटकडे जातो तेव्हाच गव्हर्नमेंट आपल्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवतं आणि त्याच्यातून आपली डेव्हलपमेंट ही होत असते, देशाची डेव्हलपमेंट होत असते, अल्टिमेटली लोकांची डेव्हलपमेंट होत असते. तर कर चुकवेगिरीमुळं काय व्हायचं, नुकसान व्हायचं.
दळणवळण, वाहतुकीची साधनं, सर्व गोष्टींचा, नैसर्गिक संसाधनांचा वापर तर होत होता, पण त्याचा मोबदला सरकारकडे नीट जर पोहोचला नाही तर त्याने आर्थिक विकासामध्ये अडथळा येणार होता. तर याच्यावरती निर्बंध लादण्यात आले. त्यानंतर काही आर्थिक गुन्हे आणि तस्करी जी होती, तस्करी म्हणजे एखाद्या गोष्टीवर जर बंदी असेल तर ती गोष्ट तुम्ही केली नाही पाहिजे, त्याचा उद्योग व्यवसाय तुम्ही केला नाही पाहिजे. पण काही लोक त्याची तस्करी म्हणजे तो करून त्याचं तुम्ही बाहेर जर त्याची विक्री करता, या एका देशातून दुसऱ्या देशामध्ये, एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये, जेव्हा तुम्ही त्या वस्तू विनापरवाना विकण्यास सुरुवात करता, ज्याला परवानगी नाही, ज्याचा उद्योग करायला परवानगी नाही, त्याला तस्करी म्हणता येईल. तर हे पण रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. चौथा आहे जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण, रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे. ज्या काही जीवनावश्यक वस्तू होत्या, म्हणजे जे काही दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या गोष्टी होत्या, जसं की साखर, डाळी, गहू, धनधान्य, याच्या वस्तूवरती दर नियंत्रण करण्यात आलं. यांच्या ज्या किमती होत्या त्या किमती नियंत्रणात आणण्याचा यावेळी कार्यक्रमामध्ये प्रयत्न केला गेला. रेशनिंग व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यात आली. निम्न स्तरातील व्यक्तींना किंवा आपण म्हणू शकतो की दारिद्र्य रेषेखालच्या व्यक्तींना, ज्यांना उत्पन्न कमी आहे, अशा व्यक्तींना रेशनिंगची सुविधा देण्यात आली होती. तर त्या व्यवस्थेमध्ये सुद्धा सुधारणा करण्यात आली. चांगल्या प्रतीचं धान्य आणि वस्तू ज्या आहेत, ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत, त्या त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील आणि त्यांच्या गरजा पूर्ण व्हायला कशी मदत होईल, याचा यामध्ये विचार करण्यात आला. त्यानंतर आहे हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती, दुर्बल घटकांची कर्जमुक्ती, घर बांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे. हातमागावर पहिल्यांदा कापड गिरण्या, कापड जे बनायचं ते हातमागावर बनत होतं. गांधीजींनी त्याची सुरुवात केली होती, आपण त्याच्या चित्रामध्ये आपण पाहिलेलं असेल. तर हातमाग जे क्षेत्र आहे ते विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती करू शकता. आजसुद्धा हातमागाला भरपूर अशी मागणी आहे. त्याला आपण हँडक्राफ्टेड म्हणू शकतो, हँडमेड म्हणू शकतो. अशा गोष्टींना आत्तासुद्धा मागणी आहे. तर तेव्हा त्या गोष्टींना त्याचे उद्योग निर्मिती करायला आणि त्याची डेव्हलपमेंट जास्तीत जास्त आणि चांगल्या पद्धतीने व्हावी ह्याचा प्रयत्न केला गेला. आणि जे घटक उद्योग व्यवसाय करायला गुंतवणूक करू शकत नव्हते, गुंतवणुकीसाठी ते समर्थ नव्हते, त्यांच्यासाठी कर्ज देण्यात आलं होतं. किंवा कर्ज घेऊन ज्यांनी शेती उत्पादनामध्ये लावलं होतं किंवा इतर उद्योगधंद्यांमध्ये लावलं होतं, शक्यतो शेतीमध्ये, तर अशा लोकांना नंतर त्याचं उत्पादन व्यवस्थित न मिळाल्यामुळं किंवा त्याचा दर व्यवस्थित न मिळाल्यामुळं त्याचा इन्कम प्रॉफिट, त्यांना नफा कमी आणि तोटा जास्त असं ज्यांना झालेलं आहे, त्यांना कर्जमुक्ती देण्यात आली दुर्बल घटकांना, की जेणेकरून त्यांचा जो येणारा दुसरं जे नंतरचं उत्पन्न आहे ते त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये आणि त्यांच्या गरजांमध्ये विस्तारित व्हावं. घर बांधणीसाठी मदत करण्यात आली. दळणवळणाच्या सुविधा सुधारण्यात आल्या. शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आलं. अशा प्रकारे 20 कलमी कार्यक्रमामध्ये आपण ह्या गोष्टी सर्व करण्यात आल्या हे पाहू शकतो. त्यानंतर येतं कामगार समस्या. कामगार समस्या 1954 मुंबईत पहिली कापड गिरणी कावसजी दावर यांनी सुरू केली. स्वाध्यायामध्ये आहे बघा, प्रश्न विचारला जाऊ शकतो हा, की कापड गिरणी कोणी चालू केली? कावसजी दावर यांनी चालू केली. पुढे दादर, परळ, भायखळा, शिवडी, प्रभादेवी आणि वरळी येथे कापड गिरण्या सुरू झाल्या. हा भाग गिरणगाव म्हणून ओळखला जाऊ लागला. जास्तीत जास्त कापड गिरण्या त्या ठिकाणी स्थापित झाल्या, त्याच्यामुळे त्या गावाला गिरणगाव म्हणून असं ओळखण्यात आलं. 80च्या दशकामध्ये कामगारांमध्ये असंतोष निर्माण होण्यास आर्थिक परिस्थिती कारणीभूत ठरली. 80च्या दशकांमध्ये कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्या असंतोषाची काही कारणं होती आणि त्याचाच परिणाम हा आर्थिक परिस्थिती ही त्याला मेन कारण होतं, की त्याच्यातून कामगारांमध्ये असंतोष निर्माण झालं काय, की बाकीच्या कंपन्यांमध्ये ज्या पद्धतीने कामगारांना वेतन मिळत होतं, पगारवाढ मिळत होती, बोनस मिळत होता, त्या पद्धतीने इथं ह्या कापड गिरण्यांच्या जे कामगार होते त्यांना ते मिळत नव्हतं. त्यांना त्या पद्धतीचा बोनस मिळत नव्हता, वेतन मिळत नव्हतं. त्यामुळे कामगारांमध्ये विषमता ही निर्माण झाली. आर्थिक स्थैर्य नीट राहिलं नाही.
काही उद्योगांमध्ये आपण पाहू शकतो कामगारांचे पगार वाढत होते, बोनसची रक्कम त्यांना जास्त मिळत होती आणि गिरणी कामगारांपेक्षा त्यांना जास्तीच्या सुविधासुद्धा मिळत होत्या. जसं की मेडिकल फॅसिलिटी असेल, PF असेल, अशा सुविधा मिळत होत्या. पण कापड गिरणीच्या त्या लोकांना ते मिळत नव्हतं. महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी नारायणजी मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नांमुळे 1 जानेवारी 1882 पासून गिरणी कामगारांना आठवड्यातून 1 दिवस रविवारी सुट्टी देण्यात यावी असा निर्णय झाला. पहिल्यांदा कसं होतं, पूर्ण 7ही दिवस आठवडा तुम्ही काम करायचं. सुट्टी नावाचा प्रकार नव्हता. महात्मा ज्योतिराव फुले यांचे जे सहकारी होते नारायणजी मेघाजी लोखंडे यांच्यामुळे 1 जानेवारी 1882 मधून रविवार हा दिवस सुट्टी म्हणून जाहीर करण्यात आला, जो आत्तापर्यंत आपण पाळतो. रविवार हा सुट्टीचा दिवस असतो. तर तो कोणामुळे झाला? नारायणजी मेघाजी लोखंडे यांच्यामुळं 1 जानेवारी 1882 पासून. 1881च्या दिवाळीमध्ये कामगारांना 20% बोनसची अपेक्षा होती. कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजूर संघाने मालक वर्गाशी वाटाघाटी करून कामगार वर्गाला विश्वासात न घेता 8 ते 17% वर तडजोड केली. आता झालं काय? 1980च्या दशकामध्ये असंतोष का निर्माण झाला, विषमता का निर्माण झाली? तर त्यांना हवं तेवढं वेतन मिळत नव्हतं. त्यांना जेवढा हवा तेवढा मोबदला मिळत नव्हता. दुसऱ्या कोणत्याही फॅसिलिटी नव्हत्या. इतर कामगारांच्या तुलनेमध्ये त्यांना त्या मिळाव्यात ह्याची त्यांना अपेक्षा होती, पण त्यांना ते मिळालं नाही. त्याच्यामुळं आर्थिक असंतोष निर्माण झाला होता. कामगारांचे प्रतिनिधित्व करणारे जे काही मजदूर होते त्यांना विश्वासात न घेता किंवा त्यांच्याशी कुठल्याही प्रकारची चर्चा न करता मालकांनी 8 ते 17% वर तडजोड केली होती. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं बोनसमध्ये कपात, म्हणजे त्यांनी बोनस कमी केला या ठिकाणी आणि बोनस कमी केल्यामुळे असंतोषाची ठिणगी पेटली. कामगारांना हा निर्णय आवडला नाही आणि त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आणि ते जास्त चिडले. काही कामगार डॉक्टर दत्ता सामंत यांच्याकडे गेले आणि दत्ता सामंत त्यांना सांगितलं त्यांनी की तुम्ही आमचं नेतृत्व करा आणि तुम्ही याचा व्यवस्थित काय तो निकाल लावा. डॉक्टर दत्ता सामंत यांना नेतृत्वाची विनंती केली. 65 गिरण्यांमधील कामगार एकत्र आले आणि दत्ता सामंत संपाचे नेतृत्व करू लागले. 18 जानेवारी 1982 रोजी मुंबईत 2.5 लाख कामगार संपावर गेले. एवढ्या जास्त प्रमाणामध्ये कामगार संपावर गेल्यामुळं आधीच जी उत्पादन क्षमता कमी झालेली होती, डेव्हलपमेंटची जी गरज होती, त्या संदर्भात ज्या योजना राबवल्या जात होत्या, नियोजनं केली जात होती, वेगवेगळी धोरणं आखली जात होती, त्या गोष्टीला पूर्णपणे तडा गेला आणि 2.5 लाख कामगार एका वेळी संपावर गेल्यामुळं तो जो काही उद्योगधंद्याचं काम होतं, जी काही उत्पादन क्षमता होती ती जागेवर ठप्प झाली. या म्हणू शकतो आपण की गिरगावची धडधड ही थांबली. जणू मुंबईचं हृदयच बंद पडलं. कामगारच कामावर नाहीत तर काम कसं होणार आणि उत्पादन कसं मिळणार आणि तिथून पुढं नफा कसा मिळणार आणि सरकार त्याच्यावरती काय पद्धतीने योजना करणार? तर इथं आपण पाहू शकतो सांस्कृतिकदृष्ट्या ही लोकनाट्य, लोककला, साहित्याच्या क्षेत्रात कामगार वर्गाने मोठे योगदान दिलेले आहे. अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर साबळे इत्यादी अनेक लोकशाहीर प्रबोधनकारी कार्यक्रमांमुळे लोकप्रिय होते. नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ इत्यादी कवींनी श्रमिकांचे वास्तव दर्शन आपल्या कवितांद्वारे केले. नारायण सुर्वे हे अतिशय चांगले लेखक होते. त्यांच्या कथा, कादंबऱ्या आणि कविताही खूप जास्त अशा फेमस आहेत आणि चांगल्या आहेत. मुख्यमंत्री बॅरिस्टर रा अंतुले यांनी ही समस्या सोडवण्यासाठी त्रिपक्षीय समिती नेमली. पुढे बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले. कायद्यानुसार सरकार राष्ट्रीय मिल मजदूर संघाशीच बोलणे करेल अशी भूमिका त्यांनी घेतली. डॉक्टर दत्ता सामंत यांनी हा कायदा रद्द करण्याची मागणी केली. आता हे जे होतं की कामगारांनी 2.5 लाख कामगार एका वेळी संपावरती गेलेले होते, तर ह्यासाठी यावर विचार म्हणून काय केलं गेलं होतं की एक समिती नेमण्यात आली होती त्रिपक्षीय. ती समिती बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या कायद्यानुसार राष्ट्रीय मिल मजूर संघाशी ते बोलणं करतील असं ते म्हटले की एक समिती स्थापन करण्यात आली. ती समिती मजुरांशी बोलेल आणि जो काही प्रश्न असेल तो सोडवण्याचा प्रयत्न करेल. आणि त्यावेळी दत्ता सामंत यांनी तो कायदा रद्द करण्याची मागणी केली, ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं वेतन आणि बोनस कपात त्यांनी केली होती ते त्यांनी रद्द करण्याची मागणी केली. संपाच्या सुरुवातीच्या काळात कामगारांना गावाकडून मदत मिळाली. आता कसं होतं, सगळे कामगार काम सोडून घरी बसले.
उत्पन्न कुठल्याही प्रकारे कसलंही त्यांना येणं नव्हतं. मग अशा वेळेस काय झालं की आजूबाजूची गावं, लोक, माणसं एकमेकांच्या मदतीला धावली आणि सुरुवातीला त्यांना काही जीवनावश्यक काही वस्तू असतील, खाण्यापिण्याची, पाण्याची अशा सुविधा त्यांना पुरवण्याची त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीला एकमेकांना मदत करणे कामगारांना फारसे अवघड गेले नाही. विभागीय समित्या स्थापन करून त्यांनी अन्नधान्य मदत निधी यांचे वाटप केले. डाव्या पक्षांनी संपाला पाठिंबा दिला होता. संप रेंगाळायला लागताच कामगारांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले. संपाला 6 महिने पूर्ण झाले. केंद्र सरकारने संपाकडे दुर्लक्ष केले. खूप जास्त दिवस संप चालल्यामुळं काय झालं, नंतर सरकारने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायला सुरुवात झाली. 6 महिने उलटून गेले होते तरीसुद्धा कामगार कंपनीमध्ये कामाला पुन्हा यायला तयार नव्हते. ते त्यांच्या मागण्यांवरती तटस्थ होते आणि समितीही कामगारांशी बोलणं करत होती, पण त्याच्यातून कुठलाही तोडगा निघत नव्हता. शेवटी कामगारांनी काय केलं, जेल भरो आंदोलन चालू केलं. त्यानंतर सप्टेंबर 1982 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर 1.5 लाख कामगारांचा मोर्चा गेला. कामगारांनी शेवटी मोर्चा काढला आणि विधानसभेवरती मोर्चा नेला की तुम्ही आमचं म्हणणं ऐकून घ्या, आम्हाला काय हवं आहे, काय नकोय, त्या संदर्भात तुम्ही त्याचा विचार करा. त्याचा उपयोग झाला नाही. संपाला 1 वर्ष पूर्ण झाले. एवढा प्रदीर्घ काळ चाललेला हा पहिलाच संप होता. 1 वर्ष संपूर्ण हा संप चालला. 1 वर्ष या कामगारांना इतर लोकांनी, गावांनी मदत केली. पूर्ण त्यांचं घर चालवायला, जीवनावश्यक वस्तू पुरवल्या, पाणी पुरवठा केला. ज्या काही त्यांच्या गरजा होत्या त्या भागवण्याचा सर्व गावागावांमधून असा त्यांना मदत केली गेली. त्यासाठी त्यांना प्रयत्न केला गेला की त्यांना त्यांचा हक्क मिळावा, त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी. आणि अशा पद्धतीने 1 वर्ष हा संप चालला. सगळ्यात जास्त दिवस चाललेला हा पहिलाच मोठा संप होता. या कालावधीमध्ये सुमारे 1.5 लाख कामगार हे बेकार झाले होते. कंपनी सांगत होती की तुम्ही कामावर या, आपण काय असेल ते बघू, पण कामगारांनी मागण्या पूर्ण केल्याशिवाय येणार नाही असं त्यांनी तिथं मागणी केली होती. त्यामुळं 1.5 लाख कामगार हे बेकार झाले होते. कापडापेक्षा त्यात काय झालं, कापडापेक्षा पॉलिस्टरला महत्त्व आलं. म्हणजे ज्या कापडाला मागणी होती, ज्या हातमागाला मागणी होती, जे कापड जास्तीत जास्त विक्रीसाठी आणि उत्पादन क्षमतेसाठी ओळखलं जात होतं, त्याला पॉलिस्टरनी मात दिली. पॉलिस्टर ज्यावेळेस आलं आणि पॉलिस्टरला मुळातच कमी उत्पादन क्षमता असं म्हणूयात की मागणी त्यावेळी जास्त नव्हती, पण त्याचा दर हा कमी होता आणि दर कमी असल्यामुळे लोकांचा झुकाव त्या गोष्टीकडे जास्त गेला आणि त्याच्यामुळे त्याचं महत्त्व वाढलं. मुळातच गिरणीतील कापडाच्या खपावर परिणाम झालेला होता. कामगार कामावरती नव्हते, उत्पादन क्षमता हवी त्या प्रमाणामध्ये मिळत नव्हती, होत नव्हती. त्याच्यावर ऑलरेडी कापडावरती परिणाम झालेला होता आणि त्यात पॉलिस्टर आल्यामुळे त्याला आणखीन मार बसला होता. मुंबईतून कापड गिरण्या सुरत आणि गुजरातमध्ये गेल्या. केंद्र सरकारने काय केलं, केंद्र सरकारने 13 कापड गिरण्यांचं राष्ट्रीयकरण केलं. समस्या सोडवण्यासाठी लवाद नेमले गेले, पण तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आधी समिती आली, त्यानंतर लवाद नेमले गेले, पण तरीसुद्धा काय झालं, तो प्रश्न काही सुटला नाही. त्यानंतर नवीन आर्थिक धोरण हे करण्यात आले. नवीन आर्थिक धोरणामध्ये काय होतं, आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये 1991 साल हे महत्त्वाचे होते. 10व्या लोकसभा निवडणुकांनंतर केंद्रात PV नरसिंहराव प्रधानमंत्री झाले. त्यांनी अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या सहकार्याने भारताची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्यासाठी नवे आर्थिक धोरण स्वीकारले. यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेत मूलभूत स्वरूपाचे बदल घडवले. भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक प्रवाहामध्ये आणण्यास मदत झाली. 1991 साली भारतामध्ये काय झालं, हे साल महत्त्वाचं ठरलं. या निवडणुकीनंतर PV नरसिंहराव जे होते ते प्रधानमंत्री झाले आणि त्यांनी मनमोहन सिंग यांच्या मदतीने काही जागतिक आर्थिक विकासाची धोरणे स्वीकारली आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मूलभूत स्वरूपाचे बदल घडवून आणले.
भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांनी काय केलं, जागतिक स्वरूप दिलं, की जगाशी जोडण्याचा त्यांनी एक प्रकारे प्रयत्न केला. या काळामध्ये भारताची आर्थिक व्यवस्था ही कशी होती, बिकट होती. अतिशय आर्थिक व्यवस्था ही बिकट होती भारताची. व्यवस्थित काही नव्हती. कामगार एका ठिकाणी संप करत होते. दुष्काळालाही भारताने तोंड दिलेलं होतं. कर्ज भरपूर झालेलं होतं. युद्धसुद्धा झालेली होती. त्याच्यामुळे भारत आर्थिकदृष्ट्या अतिशय बिकट परिस्थितीमध्ये होता. PV नरसिंहराव यांच्या अगोदरच्या काळात चलनवाढीचा दर हा किती होता, 17% होता. आर्थिक वृद्धी दर 1.1% घटला होता. म्हणजेच काय, तर एखादी वस्तू जर तुम्ही आत्ता साधारणपणे 10 रुपयाला घेत असाल, तर नंतरनं ती 11 रुपयाला झाली, त्यानंतर ती 14 रुपयाला झाली, त्यानंतर ती 18 रुपयाला झाली. अशा पद्धतीने दर हे त्याचे वाढतच गेले. एक प्रकारे म्हणू शकतो आपण की महागाई वाढीला ह्यामध्ये सुरुवात झाली. आयातीसाठी आठवडाभर पुरेल एवढंच परकीय चलन भारताकडं होतं. परकीय कर्जाची परतफेड करणं आणि त्यावरील व्याज देणं कठीण झालं होतं. मे 1991 मध्ये चंद्रशेखर यांच्या काळात सरकारने काही सोने विकून तर काही सोने गहाण टाकून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. आर्थिक परिस्थिती देशाची अतिशय बिकट झाल्यानंतर कर्जही भरपूर झालेलं होतं. तर कर्ज फेडण्यासाठी काही सोनं भारताला विकावं लागलं, काही सोनं गहाण टाकावं लागलं आणि त्याच्यातून कर्ज हे आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला गेला. त्यावरच भार कशाचा पडला होता, चंद्रशेखर यांच्या अगोदर विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली होती. सरसकट कर्जमाफी दिल्यामुळं काय झालं, 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बोजा अर्थव्यवस्थेवरती पडला होता. सरसकट कुठलाही पुढचा मागचा विचार न करता 10,000 कोटींचं जे कर्जमाफी दिली गेली, त्या कर्जमाफीमुळं आर्थिक व्यवस्थेवरती बोजा हा वाढला होता. केंद्र व राज्य सरकारांचे एकत्रित अंतर्गत राज्याचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेलं प्रमाण सुमारे 55% एवढे झाले. 1980 ते 81 मध्ये परकीय कर्ज $2350 कोटी होते. ते 1990 ते 91 मध्ये $8,380 कोटी पर्यंत वाढले. म्हणजे कर्ज कमी झालं का, नाही, कर्ज वाढतच गेलं. यावेळेस भारताचा परकीय चलन साठा फक्त $100 कोटी होता. परकीय चलनावरती त्यावेळेस भारताने जास्त लक्ष दिलं नव्हतं. स्वयंघोषित देश आपल्याला करायचा होता. आपल्या पायावर आपल्याला उभं राहायचं होतं असं ठरवलेलं होतं. त्यामुळं परकीय जे उद्योगधंदे होते त्यांना जास्त वाव त्यावेळी दिला गेला नव्हता. त्यांच्यावरती काही आयात वगैरे लादले होते, जे नंतरनं काढण्यात आले प्रगतीसाठी. तर इराकने कुवेतवर आक्रमण केलं. त्याच काळामध्ये इराकने कुवेतवर आक्रमण केलं. कुवेतकडं काय होतं, तेलाचे साठे होते. ते आक्रमण झाल्यामुळं आता त्या देशामध्ये ही काय झाली, युद्ध परिस्थिती झाल्यानंतर त्यांचाही आर्थिक ताण वाढला. मग त्यांनी त्यांची जे काही बाहेर विक्रीसाठी दुसऱ्या देशांना ते देत होते, तेल झालं, पेट्रोल झालं, डिझेल झालं, त्याचा दर त्यांनी वाढवला. तो दर वाढवल्यामुळं सुद्धा आपल्याला कर्जफेडीला आणखीन अवघड गेलं. आणि अनिवासी भारतीयांनी काय केलं, मग परकीय चलनातील ठेवी काढून घेण्यास सुरुवात केली होती. त्यामध्ये उपाययोजना म्हणून या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी PV नरसिंहराव यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री म्हणून नेमले. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दोष दुरुस्ती उपाययोजना, करेक्टिव्ह मेजर्स असे चालू केले आणि परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली. ही जी काही धोरणं स्वीकारली गेली होती, ज्या काही योजना काढल्या गेल्या होत्या, कर्जमाफी जे अचानक काहीही न विचार करता केलं होतं, ज्या काही चुका झाल्या होत्या त्या चुका सुधारणं आणि ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करण्यास यामध्ये सुरुवात झाली आणि तिथून पुढं परिस्थिती बदलायला सुरुवात झाली. त्यांनी पहिल्यांदा काय केलं, परकीय गुंतवणुकीवरचे निर्बंध उठवले. म्हणजे परकीय गुंतवणूकदार जे होते, जे दुसऱ्या देशातले आपल्या देशामध्ये येऊन व्यवसाय करण्यासाठी गुंतवणूक करायला तयार होते, त्याच्यावर आपण निर्बंध लादून ठेवले होते. आम्ही व्यवसाय करू आणि आम्ही उत्पादन करू आणि ते तुम्ही विकत घ्या, तुम्ही काही इथं येऊन पुन्हा हे करायचं नाही, कारण आपल्याला पहिला अनुभव होता आपल्या देशाला. त्यामुळं तर ते जे निर्बंध होते, सगळ्यात पहिल्यांदा ते निर्बंध उठवले. कारण परकीय चलन जेव्हा तुमच्याकडे वाढणार, परकीय चलन जोपर्यंत तुमच्याकडे वाढत नाही तोपर्यंत तुम्ही जागतिकदृष्ट्या, आंतरराष्ट्रीयदृष्ट्या तुम्ही व्यापार करायला सक्षम नसता. जर तुमच्याकडे डॉलर्स नसतील, जर तुमच्याकडे परकीय चलनच नसेल, त्या देशामध्ये जो वापरला जाणारा पैसा आहे तो जर तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही त्यांच्याकडून
खरेदी काही करू शकत नाही, कोणत्याही वस्तू आयात करू शकत नाही, मागवू शकत नाही. म्हणजे इम्पोर्ट पूर्णपणे ठप्प होतो अशा ठिकाणी. आणि जिथं तुम्ही इम्पोर्टच करत नाही तेव्हा तुम्हाला परकीय चलनही मिळत नाही. मग तुमची गुंतवणूक त्या ठिकाणी काहीच होत नाही, तुमची गुंतवणूक शून्य होते. तर ती गुंतवणूक वाढण्यासाठी आणि आपली ही उत्पादन क्षमता वाढण्यासाठी परकीय गुंतवणुकीवरचे निर्बंध उठवले गेले. उद्योग क्षेत्रातील परवाना पद्धती 18 उद्योगांपुरती मर्यादित केली. पहिलं कसं होतं, कोणताही उद्योग सुरू करायचा म्हटलं तर त्याला परवाना घ्यायची गरज होती. बिना परवान्याचा उद्योग करता येत नव्हता. तर 18 उद्योग मर्यादित केले आणि बाकीचे उद्योग सगळ्या वर्गासाठी खुले करण्यात आले की या उद्योग करा, व्यवसाय करा, तुमच्या गरजा भागवा आणि विकासाला मदत करा. सार्वजनिक अशा त्यानंतरनं उद्योगांना जास्तीत जास्त वाढ झाली त्याच्यामध्ये आणि वाढत गेले आणि उत्पादन क्षमताही वाढली आणि आर्थिक विकासालाही त्यामध्ये मदत झाली. तर उद्योगांमधील वाढता तोटा आणि कार्यक्षमता लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्र खाजगी उद्योगांकरता खुली करण्यात आली. शेअर बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी 1988 मध्ये सेबीची स्थापना करण्यात आली. सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, की ह्यामध्ये काही चुका होऊ नयेत, पुन्हा ह्याचा कोणी गैरफायदा कसल्याही पद्धतीने घेऊ नये यासाठी ह्या सेबीची स्थापना करण्यात आली. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे संगणकीकरण करण्यात आले आणि मंदीचं सावट दूर करण्याचं, जे काही आर्थिक मंदी आली होती त्याचं दूर करण्यासाठी प्राधान्य दिलं गेलं. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पहिल्या अर्थमंत्रीपदाच्या कारकिर्दीत भारतातील परकीय गुंतवणूक वाढली होती. ह्या निर्णयामुळे काय झालं होतं, परकीय गुंतवणूक ही मोठ्या प्रमाणावरती वाढली होती. भारताने बँक ऑफ इंग्लंडमध्ये गहाण ठेवलेले सोने परत भारतात आणले. देशातील काहीच दिवसांमध्ये बघा, आपण जे सोनं विकलं होतं आणि गहाण ठेवलं होतं कर्ज मुक्त होण्यासाठी, कर्जातून आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी, ते सोनं आपण काहीच दिवसांमध्ये परत आणलं. देशातील भांडवलदार वर्ग, मध्यम वर्गाचा पाठिंबा सरकारला मिळाला. सरकारने दूरसंचार क्षेत्र सुरू केल्यामुळं मोबाईल सेवा देशभर सुरू झाली. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या करारावर सही करून खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण याकडे सुरुवात केली. हे जे काही निर्णय घेतले गेले ह्याच्यामुळं काय झालं की जागतिक व्यापार संघटनेच्या करारावर सही केल्यामुळं खाजगीकरणही झालं, उदारीकरणही झालं आणि जागतिकीकरणालाही सुरुवात झाली. यामुळेच विकासालाही मदत होण्यास खूप जास्त प्रमाणामध्ये मदत मिळाली. त्यानंतर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTO असं म्हणू शकतो आपण, ह्याची 1995 मध्ये स्थापना झाली. आता हे काय होतं, हे ऑर्गनायझेशन काय करत होतं, याचं सदस्यत्व भारताने स्वीकारलं. आधी आपल्याकडे हे सदस्यत्व नव्हतं, याचं सदस्यत्व भारताने स्वीकारलं. त्यानंतर या संघटनेचा उद्देश काय होता की देशांमधील व्यापार खुला करणे, ज्याच्यावर आपण आधी निर्बंध लादले होते, तो व्यापार सगळ्यांसाठी खुला करण्यात आला की तुम्ही व्यापार करा, व्यवसाय करा आणि विकासाला मदत करा. आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापाराला अडथळा आणणारे, भेदाभेद करणारे कायदे, निर्बंध, नियम, धोरणे संपुष्टात आणणे व जगभरातील व्यापारांचे रीतसर बहुपक्षीय यंत्रणेच्या माध्यमातून नियमन करणे. जे काही परकीय व्यापार तर खुला केला, देशांमध्ये व्यापार खुला केला होता की तुम्ही आमच्या देशामध्ये या आणि तुम्ही व्यापार करू शकता. त्याच्यातून जो काही आपल्याला टॅक्स मिळणार होता, जे काही त्याच्यावरती आपण कर आकारणार होतो, त्याच्यातून आपल्याला फायदा होणार होता, त्याच्यामुळे आपण ते त्यांच्यासाठी खुलं करण्यात आलं होतं, सगळ्यांसाठी खुलं करण्यात आलं होतं आणि त्याच्यावर या माध्यमाद्वारे नियंत्रणही ठेवण्यात आलं होतं, त्याचं नियमन व्यवस्थित करण्यात येत होतं. त्यानंतर आपण पाहू, WTO अस्तित्वात येण्यापूर्वी गॅट अस्तित्वात होता. सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, गॅट होता. त्याला म्हणू शकतो आपण जनरल ॲग्रीमेंट ऑफ टॅरिफ्स अँड ट्रेड. तर ही संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावरती कार्य करत होती. ती व्यापार नियमन करायची. भारतात WTO संदर्भात परस्पर विरोधी जी काही टोकाची मतं होती, ती अशी मतं असूनही, म्हणजे काही लोकांचं मत होतं की देशांमधला व्यापार सगळ्यांसाठी खुला करावा, परकीय चलनाला, गुंतवणुकीला वाव द्यावा, तर काही लोक याच्याशी सहमत नव्हती. 2 प्रकारची मतं या ठिकाणी अस्तित्वात होती. असे असूनही WTOचं सदस्यत्व स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आणि जागतिक व्यापार संघटनेच्या तरतुदी, अनुदाने, आयात निर्यात, परकीय गुंतवणूक
परकीय गुंतवणूक क्षेत्रे, शेती, तंत्रज्ञान आणि सेवा यांच्याशी त्या संबंधित आहेत. या जागतिक संघटनेमध्ये काय काय अस्तित्वात होतं, काय काय त्याच्यामध्ये कशाचा समावेश होता ते आपण पाहिलं. भारत सदस्य झाल्यापासून भारतामध्ये बरं हे सदस्यत्व घेतलं तर ह्याचा आपल्याला फायदा झाला का तोटा झाला? तर एक प्रकारे ह्याचा आपल्याला फायदाच झालेला आहे, तोटा नाही झाला. तर हे काय काय बदल झाले त्यानंतर? भारत सदस्य झाल्यापासून भारतामध्ये आपण पाहू वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रांमध्ये झपाट्याने व्यापारीकरण झालं आणि व्यापारीकरण झाल्यामुळं जागतिक व्यापार संघटनेच्या वेगवेगळ्या अहवालांनुसार दारिद्र्य रेषेखालील म्हणजे जी काही दारिद्र्य रेषेखालच्या लोकांची संख्या जास्त होती त्या लोकसंख्येमध्ये घट व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर बालमृत्यूचं प्रमाण कमी झालं, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आल्या, सांडपाण्याच्या सुविधा, अशा काही सुविधा देण्यात आल्या आणि त्याच्यामुळं भारतामध्ये सुधारणा झाल्यामुळं काय झालं, जागतिक व्यापार संघटनेच्या धर्तीवर भारताने पुढे दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार म्हणजे साऊथ एशिया प्रेफरन्शियल ट्रेड अरेंजमेंट SAPTA शॉर्टकटमध्ये आपण त्याला म्हणू शकतो, त्याला हे केला. तर भारताने सार्क देशांकरता विविध वस्तूंच्या आयातीवरील निर्बंध उठवले, आयात शुल्कात सवलत दिली, भारतीय विमा क्षेत्र खाजगी व परकीय गुंतवणुकीसाठी खुले केले. ज्याचा फक्त भारतामध्येच संबंध येत होता तर ते त्यांनी काय केलं, परकीय गुंतवणुकीला सुद्धा विमा क्षेत्र खुलं करून देण्यात आलं आणि त्यावरती त्या कराराला दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार असं म्हटलं जातं. अशा रीतीने आपण स्वातंत्र्योत्तर भारताची आर्थिक वाटचाल अभ्यासली. मिश्र अर्थव्यवस्था ते जागतिकीकरण असा प्रवास आपण केला. पुढील पाठात अन्य क्षेत्रातील प्रगती आपण पाहणार आहोत. ही आता आपण पहिली खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील प्रगती आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा विचार केला आणि त्याचा अभ्यास केला. आता ह्या नंतरच्या पाठांमध्ये आपण इतर क्षेत्रांमधली प्रगती पाहणार आहोत. अशा पद्धतीने हे आर्थिक विकास हा पाठ आपला इथे संपतो. आता आपण स्वाध्याय पूर्ण करून घेऊयात.